समजा एका शाळेत दोन मित्रांची क्रिकेटची मॅच लागली. एका मित्राने दुसऱ्याला बॅटिंग दिली नाही म्हणून खेळ तिथेच थांबला आणि रागात पहिल्या मित्राने दुसऱ्याची सायकलच मोडली. सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये असंच काहीसं सायकल मोडण्यासारखं युद्ध सुरू झालं आहे. अमेरिकेने इराणला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. पण हा अल्टिमेटम नक्की कशासाठी दिला आहे? चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत. नमस्कार, मी साजिद. आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला ठणकावून सांगितले की पुढच्या 48 तासात होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करा, नाहीतर तुमच्या पॉवर प्लांटला आम्ही निशाणा बनवू. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की इराण आणि अमेरिका हे युद्ध थांबवण्याचे नाव घेत नाही. ज्या प्रकारे अमेरिका इराणवर हल्ला करतो त्याला प्रत्युत्तर म्हणून इराण जसाच तसे उत्तर देतच असतो. हे आपण आतापर्यंतच्या इतिहासात पाहिले आहे. इराण अमेरिकेला या युद्धात जड जात आहे हे अमेरिकेला सुद्धा कळून चुकले आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा धक्का अमेरिकेने इराणला दिला आहे. अमेरिका म्हणतोय 48 तासात होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करा, अन्यथा इराणच्या पॉवर प्लॅन्टला आम्ही निशाणा बनवू, असे खडे बोल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. या वक्तव्यावर इराणची मिलिटरी युनिट म्हणजेच IRGC पुढे आली आणि म्हणाली, जर का अमेरिकेने इराणच्या पॉवर प्लॅन्टला धक्का लावला तर होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात येईल आणि हा मार्ग तेव्हापर्यंत बंद करण्यात येईल जेव्हापर्यंत इराण आपली सर्व भरपाई काढत नाही. पुढे इराण असे सुद्धा म्हणला, आम्ही हे युद्ध सुरू केले नाही, पण आमच्या इराणवर अमेरिकेने हल्ला केला तर आम्ही आमच्या देशाला आणि नागरिकांना वाचवण्यासाठी कोणतीही सीमारेषा पार करू शकतो. या ठिकाणापासून जगातली 20% तेल आणि गॅस पुरवला जातो. थोडक्यात काय, तर या ठिकाणी काहीही अडचण झाल्या तर त्याचा परिणाम थेट आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. या युद्धामुळे इराणचे नेते सुद्धा आक्रमक झाले आहेत. इराणचे संसद सदस्य मोहम्मद बाकीर कालिबाहे म्हणाले, जर इराणच्या मुख्य केंद्रावर हल्ले झाले तर संपूर्ण मध्य पूर्वेत महत्त्वाच्या केंद्रांना जसे की वीज, पाणी, त्याचबरोबर ऊर्जा सिस्टीमला नामशेष करण्यात येईल. विदेश मंत्री अब्बास अराघची म्हणले, होर्मुझ सामुद्रधुनी ही पूर्णपणे बंद केलेली नाही. ज्या कंपन्यांची जहाजे या मार्गावरून जातात त्या कंपन्या येथून जाण्यासाठी भीत आहेत. यानंतर ते म्हणाले, हा मार्ग इराणच्या मित्रांसाठी नेहमी सुरू राहणार आहे. सध्या इराणमध्ये 400 अणुऊर्जा प्रकल्प असून त्यामधील दक्षिण किनारपट्टीवरील बुशहर अणुऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे इराणमध्ये वीज पुरवठा होतो. यापूर्वी झालेल्या हल्ल्यामध्ये पायाभूत सुविधांना लक्ष करणे टाळण्यात आलं होतं, परंतु आता पायाभूत सुविधांना निशाणेवर घेतल्यात आले. याशिवाय इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे, इराणवर लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र तैनात केले आहेत. त्यामुळे इराणने जर हल्ला केला तर मध्य पूर्वेसह अनेक भागावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे हे युद्ध आणखीन भडकण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या सर्व युद्धाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. जर हे युद्ध भडकलं तर फक्त इराण किंवा अमेरिका नाही, तर संपूर्ण जगाला आणि सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसणार आहे. एका बाजूला सत्तेची लढाई आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांचा आर्थिक बजेट. इराण आणि अमेरिकेच्या या युद्धात शेवटी भरला जातोय तो फक्त सामान्य माणूस. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? अमेरिकेच्या या अल्टिमेटम युद्ध थांबवेल का असं तुम्हाला वाटतंय? तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.